आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. नमस्कार मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून आपण आंबा पोय संकलनाच्या कल्पनेमध्ये आपण सर्वजण अनेक व्हिडिओ बघताय. बरेच जण फोन करतात, बरेच जण मेसेज करतात. त्याचप्रमाणे बरेच जणांच्या प्रतिक्रिया खूप छान आहे. उद्या सकाळी 12 वाजेला म्हणजे उद्या दुपारी 12 वाजेला जिल्हाधिकारी कार्यालयाला आपण निवेदन देणार आहोत. एक आंबा पोय संकलनासाठी जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे तो प्रोजेक्ट आपण उद्या देणार आहोत. आणि आंबा संकलनासाठी आपण जे कचऱ्याचे ड्रम कचरा टाकण्यासाठी बनवतो, त्याचप्रमाणे निळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे ड्रम बिया संकलनासाठी, नुसत्याच आंब्याच्या नाही तर सर्व प्रकारच्या बिया, चिक्कूच्या बिया, सीताफळीच्या बिया, त्याचप्रमाणे आपल्या घरात आलेल्या बी या जर आपण याच्यात जर टाकल्या तर बरं होईल. तर बिया संकलनासाठी आपण ते डबे, मोठे मोठे ड्रम लोकवर्गणीतून गोळा करण्याचं काम करतो आहे. हे लोकवर्गणीतून न होता महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी आपल्या निधीमधून जर आपल्याच प्रभागामध्ये 2-2, 3-3, 4-4 ड्रम जर वेगळ्या याच्या शेजारी, कचरा कुंडीच्या शेजारी जर ठेवले किंवा आपल्या गार्डनच्या, उद्यानाच्या बाजूला ठेवले तर बरं होईल. यातून फार मोठ्या प्रमाणात आपण बियांचं संकलन, पोईचं संकलन करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं तर हे फार मोठं कार्य आहे. सम्राट अशोकापासून तर अहिल्यामाता होळकर यांच्यापर्यंतचा मागचा जर इतिहास पाहिला तर आपल्या देशात येणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी, बाहेर देशातून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी येताना रस्त्यावर वेगवेगळ्या झाडांचे फळांचे झाडं वगैरे लावलेले जे बघितलेले आहे तर ते अशोक सम्राटाचं, सम्राट कनिष्काचं, त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या अहिल्यामाता होळकर यांचं फार मोठं योगदान आहे. पाणवठे, पाण्याच्या विहिरी, पाणी पिण्यासाठी रस्त्याने जाताना येताना त्यावेळेस त्यांनी तयार केलेले पानपोई असे अहिल्यामाता होळकरांचे आणि सम्राट अशोकाच्या काळातले आपल्याला बघायला मिळतात. तर हा देश आपली संस्कृती, आपण 2500 वर्षापूर्वीची संस्कृती जोपासण्यासाठी आपण आपला देश तयार करतो आहोत. हा देश फार महान देश आहे. हा देश खऱ्या अर्थाने सोन्याची चिडिया ज्याला म्हणतो आपण, तर खरोखर हे जे सोनं आहे आपण फेकण्याचं काम करतो. हे सोनं फेकू नका आणि हे सोनं गोळा करा. हेच सोनं आहे. ह्या सोन्यापासून बघा, आपला महाराष्ट्र तरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. या बियांची किंमत खूप आहे. एका आंब्याच्या झाडाला एकदा एक कोळी जर आपण जर जमिनीत गाडली तर किती आंबे येऊ शकतात याच्यावर जर अभ्यास केला तर डोकं काम करणार नाही, डोकं चक्रावून जाईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न होऊ शकतं. आणि त्या उत्पन्नाच्या दृष्टीने पण याच्याकडे बघितलं पाहिजे. हरित नाशिक, हरित महाराष्ट्र, आमचं राज्य हरित करण्यासाठी त्या दृष्टीने पण आम्ही याच्याकडे बघितलं पाहिजे. देशात कांद्यासाठी आपलं नाशिक जसं प्रसिद्ध आहे तसंच आपल्या संपूर्ण देशामध्ये आंब्यासाठी हा महाराष्ट्र प्रसिद्ध झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आपण आंबा बघितलेला आहे. आंबा येतो, आंब्याचे झाडं लावलेले आहेत, आंब्याचे झाडं आहेत आणि आंबा संपूर्ण भारतामध्ये कुठेही येऊ शकतो. आणि कारण आपण या ठिकाणी प्रत्येक राज्यातला आंबा सिटीमध्ये आपण विकत घेतो आणि खातो. तर आपल्याला माहिती आहे का आंबा हे असं फळ आहे. आंब्याचे अनेक गुणधर्म आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूच. तर मित्रांनो, आंबा कोई संकलनासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करा. ड्रम तयार करा. लोकवर्गणीतून जमा करून एक ड्रम घ्यायचा असला तर 200-300 रुपयाचा ड्रम आहे. त्याचे 2 तुकडे करून वेगळे 2 ठिकाणी जरी ठेवले तरी चालतील. तर दोन ठिकाणी ठेवून असा जर ड्रम भरल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी ठेवला आहे तर माझा मोबाईल नंबर या ठिकाणी देतो आहे 9373 215751. आणि त्याचप्रमाणे सिटी न्यूज चॅनल, सिटी लाईन न्यूज चॅनल जे आहेत या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रसिद्धी करा. हे चॅनल खूप मोठ्या प्रमाणात या अभियानात उतरलेलं आहे. हे अभियान सक्सेस केल्याशिवाय ते राहणार नाही अशी शपथ पत्रकार भोसले साहेबांनी घेतलेली आहे. तेही या अभियानात उतरले आहे. तर आपण सर्वांनी या पोय संकलनाच्या कार्यामध्ये आणि महाराष्ट्र पूर्ण आंब्यांचा महाराष्ट्र अशी ओळख करून देण्यामध्ये या अभियानात आपण उतरा.
सर्वांचे मनपासून आभार. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचं या ठिकाणी रात्रंदिवस काम चाललं आहे. एकीकडे उजळणी एक बुक बनवण्याचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे यावर रिसर्च चाललेले आहे. रात्रंदिवस तेच काम करतोय. तर मित्रांनो, आपण सर्वांनी या मिशनमध्ये सहभागी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.